सुकळीबाई येथे बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये धाडसी चोरी, 23 लाखाची रोकड लंपास. सेलू तालुक्यातील सुकळीबाई येथे असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. आज सकाळी बँक उघडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला बँकेची खिडकी फोडलेली आढळून आली. ही बाब पाहून तो अवाक झालाय. त्यानं तात्काळ बँकेचे शाखा व्यवस्थापक गावंडे यांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात बँकेतील सुमारे 23 लाख रुपयाची रोकड चोरीस गेल्याचं निष्पन्न झालं. ही घटना समजताच पंचक्रोशीतील बँक खातेदारांनी बँकेसमोर गर्दी केली. चोरट्यांनी चोरीपूर्वी कसून तयारी केल्याचं तपासातून समोर आलंय. बँक इमारतीच्या वर बसवलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेवर स्प्रे फवारून ती निकामी करण्यात आली आहे. तसेच बाहेरील जागेशी जोडलेल्या सर्व तारा तोडण्यात आल्या. त्यानंतर बँक इमारतीची मोठी खिडकी फोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत रोकड लंपास केली. विशेष म्हणजे याच बँक शाखेत 1.5 वर्षापूर्वी देखील चोरीचा असाच प्रयत्न झाला होता. मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला होता. या घटनेनंतर बँकेत अलार्मसह सुरक्षेचा कडक बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तरीही यावेळी चोरट्यांनी सुरक्षा व्यवस्थेवर मात करत डाव साधल्याचं दिसून येतं. या घटनेच्या तपासासाठी 3 विशेष पथके तैनात करण्यात आली असून श्वान पथकाकडून तपास करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. बँकेकडून 23 लाख रुपये चोरीस केल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. तांत्रिक व अन्य स्रोतांच्या आधारे तपास सुरू असून लवकरच चोरीचा छडा लावण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.